नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल, रव्यामध्ये थंड पाणी घालून आपण असा कोणता पदार्थ बनवतोय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप भन्नाट आहे। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, सर्वप्रथम इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा अगोदरच मी चाळून घेतलेला आहे। तर बघा, इकडे ना मी मोठा रवा वापरते, तुम्ही लहान रवा वापरला तरी देखील चालेल। 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात। 1 वाटी रवा कढईमध्ये टाकला। आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने मोजून पाणी घालायचं आहे। तर बघा, सेम वाटीने इथे मी 2 वाट्या यामध्ये पाणी घालते आणि हे आता आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। सर्व रवा या पाण्यामध्ये भिजवून घेऊया। तर बघा, मी मोठा रवा वापरते त्यामुळे आणखीन पाव वाटी यामध्ये मी पाणी ॲड करते। जर तुम्ही लहान रवा वापरत असेल तर 2 वाट्या पाणी पुरेसं आहे। तर सर्व छान एकजीव असं मिक्स केलं। आता यामध्ये घालायचा 1 चमचा जिरे, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेली लाल मिरची। तर 2 प्रकारच्या इथे मी मिरच्या वापरल्यात। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण जिन्नस यामध्ये छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी लाल मिरची का वापरली ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। लाल मिरचऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरलं तरी देखील चालेल। तर बघा, छान सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर ही कढई आपण गॅसवरती ठेवूयात आणि गॅसची फ्लेम आहे ती अगदी मीडियम ठेवायची आहे। आता आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, इकडे याला उकळी यायला लागलेली आहे, लगेच आपण मिक्स करून घेऊयात। तर पहा, आपल्याला हा जो रवा आहे ना तो छान घट्टसर असा शिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे कंटिन्युअसली असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे रवा छान एकसारखा असा शिजेल। मीडियम गॅसवरती आपण हा रवा शिजवून घेऊयात। तर बघा, इकडे रवा आहे तो शिजायला लागला आहे, जरासा घट्टसर झालेला आहे। आणखीन घट्टसर असा आपल्याला हा रवा बनवून घ्यायचा आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। तर बघा, सर्व आपण छान एकजीव असं मिक्स करून घेतलं आहे आणि हा रवा आहे ना तो बघा छान असा शिजलेला आहे, घट्टसर असा होत चाललेला आहे। तर बघा, इकडे रवा आहे तो कढईपासून सुटतोय, म्हणजे हा रवा छान शिजला आहे। आणखीन घट्टसर असा आपण हा रवा शिजवून घेऊयात। तर बघा, कंटिन्युअसली असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे रवा खाली कढईला लागणार नाही। तर बघू शकता, रवा इकडे छान घट्टसर असा शिजला आहे। तर मी अगोदर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती, आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम लो ठेवूयात आणि आता ना आपल्याला यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटे आपण अगदी लो गॅसवरती हा रवा शिजवून घेऊया। तर बघा, इकडे 4 ते 5 मिनिटे झाली, यावरचं मी झाकण काढून घेतलं आहे आणि आता रवा बघूया। तर बघा, रवा छान घट्टसर असा शिजला आहे। आता लगेच इकडे मी दुसरी तयारी करते। इकडे मी एक ताट घेतलेला आहे, यावरती आपण थोडंसं तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर हे तेल संपूर्ण ताटाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। हे संपूर्ण ताट आपण ग्रीस करून घेऊया। आता बघा, इकडे ताट ग्रीस झालं, यावरती जे आपलं रव्याचं मिश्रण होतं ते गरमागरम मिश्रण या ताटामध्ये टाकून घेऊया। सर्व मिश्रण आपण या ताटात काढून घेऊ आणि आता हे जे मिश्रण आहे रव्याचं ते छान असं थापून घ्यायचं आहे। तर बघा, गरम गरम आहे तोवरच आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर खूप गरम लागते, त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने थोडंसं पसरवून घेतलं आहे। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून आणखीन छान एकसारखं असं आपल्याला हे ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। तर अगोदर बघा, चमच्याने पसरवून घेतलं, आता हाताला थोडंसं तेल लावून हे व्यवस्थित असं थापून घेते। यामुळे काय होईल, आपल्या ह्याला छान आकारही येईल। तर बघा, सगळं छान थापून घेतलेलं आहे। बघू शकता, हे दिसायला देखील खूप छान दिसतंय। यामध्ये आपण लाल मिरची, जिरे, कोथिंबीर वापरली, त्यामुळे हे दिसायलाही अगदी अट्रॅक्टिव्ह आणि भन्नाट दिसते। तर बघा, 10 मिनिटानंतर हे थंड झालेलं आहे। आता एका चाकूच्या मदतीने आपण हे कट करून घेऊया। तर बघा, याच्या मी वड्या पाडून घेते। थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ट्रायंगल किंवा मग डायमंड शेपमध्ये जसं तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकता, कट करून घेऊ शकता।
तर इथे ना मी हे चौकोनी आकारामध्ये कट करून घेते बघा, अशा पद्धतीने सर्व वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत। आता लगेच आपण या डिमोल्ड करून घेऊया। तर बघा इकडे मी एक वडी डिमोल्ड केलेली आहे, बघू शकता अजिबात खाली ताटाला काही चिटकलेलं नाही, मस्त अशी वडी तयार झालेली आहे। सर्वच वड्या आता आपण डिमोल्ड करून घेऊया, म्हणजेच मोकळ्या करून घेऊया। बघू शकता वड्या दिसायला देखील खूप छान सुंदर दिसतंय। तर पहा इथे मी सगळ्या वड्या यातल्या काढून घेतलेल्या आहेत। आता या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इकडे गॅसवरती मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण वड्या सोडूयात। तर मी हे डीप फ्राय करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। जर तुम्हाला कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर बघा यामध्ये मावतील इतक्या वड्या मी यामध्ये सोडलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर बघा 1-2 मिनिटानंतर या वड्या आपण पलटवून घेऊया। छान ब्राऊनसर कलर येईपर्यंत आपल्याला या वड्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। खूप छान आणि क्रिस्पी होतात या वड्या। तर बघा छान आपल्या वड्या तळतायत, अधूनमधून ना या वड्या पलटवून घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजूनी छान एकसारख्या क्रिस्पी अशा तळल्या जातात। तर या वड्या बघा तळताना अशा फुगतात देखील, खूप छान याचं आवरण आहे ते छान कुरकुरीत होतं आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतं। तर बघा याला जरासा गोल्डनसर कलर आलेला आहे, आणखीन 1-2 मिनिट आपण तळून घेऊया आणि छान ह्याला क्रिस्पीपणा देखील आलेला आहे। या दिसायला सुंदर तितक्याच चवीला तर अधिकच भन्नाट आहेत। तर बघा इकडे एक वडी तुम्हाला दाखवते, छान गोल्डनसर अशी झालेली आहे, त्याचबरोबर अगदी क्रिस्पी देखील झालेली आहे। आता या वड्या आपण तेलातून काढून घेऊयात आणि आता राहिलेल्या वड्या आहेत, दुसरी बॅच आहे ती देखील आपण तळून घेऊ। तर बघा सर्व वड्या मी या तेलामध्ये सोडते आणि मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेऊया। तर काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नाही, त्यावेळेस तुम्ही हा रव्यापासून झटपट भन्नाट होणारा नाश्ता नक्कीच बनवून बघा, चवीला तर अगदी भन्नाट आहे। एकदा का तुमच्या घरच्यांनी हा नाश्ता खाल्ला ना तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हाच नाश्ता बनवून दे असं म्हणतील, इतका चविष्ट हा नाश्ता आहे। तर बघा छान गोल्डनसर कलर येईपर्यंत या वड्या मी इकडे तळून घेते। याचं आवरण तुम्ही बघू शकता, छान फुगले, त्याचबरोबर क्रिस्पी देखील झालेला आहे। तर बघा इकडे मी या सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत। तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता आपण या सर्व वड्या तेलामधून काढून घेऊयात। तर मस्त असा आपला हा रव्यापासून अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये नाश्ता तयार झालेला आहे। आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल आपला नाश्ता किती कुरकुरीत झाला आहे। आता मी तुम्हाला फोडून दाखवते। तर बघा बाहेरचं आवरण इतकं छान क्रिस्पी झालं आहे आणि आतमधून देखील खूप छान टेस्टी सॉफ्ट जाळीदार असं आपला या वड्या झालेल्या आहेत। या वड्या तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा याला कशाची गरज नाही, असंच कोरड्या खाल्ला तरी देखील चवीला भन्नाट लागतात। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच बनवून बघा। नक्कीच कशी झाली ते मला कमेंटमध्ये तुम्ही बनवल्यानंतर देखील कळवा आणि आता देखील व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। तर हा युनिक असा नाश्ता नक्कीच बनवून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा। आपल्या चॅनलवरती मी नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीज घेऊन येत असते, त्या देखील नक्कीच चेकआउट करा, नक्कीच तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे। चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग खात राहा, मस्त राहा, बाय बाय।